लाडक्या बहिणीसाठी खुश खबर आली आहे। तेच आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार। आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडकीला आता ऑक्टोबरचा हप्ता यायला सुरुवात होणार आहे। 3000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। KYC चे जी काही अट होती ती शिथिल करून हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। त्याकरता 2215 कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित करणं चालू केलेलं आहे। लाडक्या बहिणींची आज प्रत्यक्ष खऱ्या अर्थाने या ठिकाणी संपल्याचं पाहायला मिळतंय। नवीन आलेल्या बातमीनुसार तुम्ही सुद्धा ऐकले आहे, ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3000 रुपये KYC ची अट रद्द केल्यामुळे या ठिकाणी आता जमा व्हायला सुरुवात झाल्या। आज मंगळवार आहे, 4 नोव्हेंबर आहे। आजपासून महिलांना 3000 रुपये वाटण्यास या ठिकाणी मुहूर्त लागल्याचं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे। ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3000 रुपये तुम्हाला यापूर्वीच दिवाळीला मिळणार होते, परंतु KYC ची अट सरकारच्या माध्यमातून लावली होती आणि त्यामुळे महिला KYC करत होत्या, त्यामुळे हे पैसे महिलांच्या खात्यावरती वितरित होऊ शकले नाही। मला माफ करा असं सुद्धा या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्या। ही KYC सर्व काल त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि आज मंगळवार आहे, 4 नोव्हेंबर आहे आणि आजपासून खऱ्या अर्थाने पहिल्या टप्प्याचे महिलांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी सकाळपासूनच जमा होण्यास सुरुवात झाली आहे। सकाळीच DBTचे बटन दाबून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी पहिल्या दिवशी या 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण सुरू झाल्याचं पत्रकारांना बोलताना महत्त्वाची आता माहिती या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळते। बँकांना आदेश देऊन टाकलाय की 3 टप्प्यामध्ये पैशांचं वाटप या ठिकाणी सुरू करा। मंगळवार, बुधवार, गुरुवार 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यांमध्ये हे पैसे महिलांच्या खात्यावरती वितरित होणार आहे। त्यामुळे आज मंगळवार आहे आणि आज पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांमध्ये या पैशांचं वितरण या ठिकाणी करून टाका असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ऑर्डर दिली आहे। तुमच्या कानावर गेल्या काही दिवसापासून आता अनेक बातम्या या ठिकाणी पसरल्याच्या पाहायला मिळाल्या। आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, अशा फक्त तारकावर तारका या ठिकाणी दिल्या जात होत्या, परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणजेच तुमचे लाडके भाऊ यांनी लाडक्या बहिणींना एक तातडीची सूचना या ठिकाणी दिल्या। आम्ही GR काढल्यावरच हे पैसे जमा होतात, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका। ज्यावेळी आम्ही GR त्या ठिकाणी काढतो त्यावेळेस महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होत असतात, त्यामुळे GR कालच काढलेला आहे आणि त्या GR मध्ये सांगितलंय की आता 4 नोव्हेंबर मंगळवारी लाडकी बहीण योजनेचा पहिला टप्पा या 12 जिल्ह्यांमध्ये वाटण्यात येईल असं सांगण्यात आलंय। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये आज पैशांचं वितरण होणार आहे नक्की पहा। लाडक्या बहिणींचा मंगळवार 100% आज या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या दिवशी आज राज्यातील गोरगरीब महिलांचे जिल्हे पहिल्या दिवशी आज निवडण्यात आलेत, ज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पैशांचं वितरण आज केलं जाणार आहे। आता बघा, अशा 12 जिल्ह्यांचा त्या ठिकाणी एक वेगळी यादी सरकारच्या माध्यमातून मंगळवारसाठी करण्यात आली आहे। लाडक्या बहिणींनो, अजिबात तुम्ही घाबरून जाऊ नका। कोणत्याही लाडक्या बहिणींचा लाभ या ठिकाणी बंद करण्यात येणार नाही। सोशल मीडियावर अनेक अफवा खोट्या त्या ठिकाणी पसरवल्या जाऊ लागलेत, ही एकनाथ शिंदे साहेबांनी माहिती दिल्या, त्यामुळे काळजीपूर्वक सर्वांनी बघायचं आहे। KYC केल्यामुळे लाभ बंद होईल अशा प्रकारच्या बातम्या अनेक त्या ठिकाणी सोशल मीडियावर पसरल्या होत्या, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय अजिबात तसं काही नाही आहे। KYC तुमच्या फायद्यासाठीच आता करायला सांगितल्या, म्हणजेच तुम्हाला पुढील 5 वर्षापर्यंत अजिबात एक सुद्धा कागदपत्र नवीन द्यावं लागणार नाही, यासाठी KYC करायला सांगितल्या। त्यामुळे कोणाचाही लाभ बंद होणार नाही, कोणी घाबरून जाऊ नका। ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती आज मंगळवार 4 नोव्हेंबर तुम्हाला बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। काही महिलांना या ठिकाणी पैशांचं वितरण सकाळी झालेलं आहे। ज्या महिलांना पैशांचं वितरण झालं नाही त्यांना आता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय पुढील 1 तासांच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती 3000 रुपये जमा होतील असा विश्वास या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळालंय। लाडक्या बहिणीसाठी आज मंगळवार सोन्याचा दिवस उघडला, कारण एकनाथ शिंदे साहेबांनी पहिल्या टप्प्यातील लाडक्या बहिणींना पैसे जमा व्हायला सुरुवात केल्या। लाडक्या बहिणींनी आम्हाला फोन करून आत्ताच सांगितलंय की आम्हाला आत्ताच 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाल्या, त्यामुळे घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही। सर्वांना आज पैसे मिळणार आहेत। आज सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती कसल्याही परिस्थितीत
पैसे वाटपाचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। आता लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहित आहे एकनाथ शिंदे साहेब तुमचे त्या ठिकाणी भाऊ आहेत आणि त्यांनी प्रत्येक महिन्याला तुम्हाला 1500 रुपये त्यांच्यामार्फत पाठवले जातात। फक्त एवढंच की त्या ठिकाणी फक्त थोडा लेट होतो, परंतु महिन्याला तुम्हाला 1500 रुपये मात्र आता एकनाथ शिंदे साहेब देत असतात। त्यामुळे तुम्हाला पण महिन्याला 1500 रुपये येत असतील अशा एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास असेल तर तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, कारण त्यांनी आज पहिल्या टप्प्यातील लाडक्या बहिणींना, आज मंगळवार आहे, पैशांचं वितरण करून टाकलंय। आता 2200 कोटी रुपये लाडक्या बहिणींना ऑक्टोबर नोव्हेंबरचे आता 3000 रुपये प्रत्येकीला वाटा असं या ठिकाणी बँकांना ऑर्डर दिल्याचं पाहायला मिळतंय। मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मंगळवार आहे, 4 नोव्हेंबर आहे, वाटपाला आज पहिल्या दिवशी मुहूर्त तर लागलाय। मग आता आज कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना पहिल्यांदा पैसे मिळणार आहेत, कोणत्या 12 जिल्ह्यांची यादी या महत्त्वाच्या बँकांना देऊन टाकल्या, सरकारने कोणती या ठिकाणी यादी जाहीर केल्या, नक्की तुम्ही या ठिकाणी लक्षपूर्वक बघायचं आहे। आज त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ई-KYC केलेल्या लाडक्या बहिणींना पण पैसे मिळणार आहेत आणि ई-KYC न केलेल्या लाडक्या बहिणींना पण पैसे मिळणार आहेत, कारण 18 नोव्हेंबर ही या ठिकाणी ई-KYC करण्याची लास्ट डेट आहे आणि पुढील नोव्हेंबरचा हप्ता जो आहे तर तो ई-KYC नाही केली तर नोव्हेंबरचा हप्ता मिळणार। त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोव्हेंबरच्या पुढचा म्हणजे डिसेंबर आणि त्यानंतर हे आता 1 जानेवारी 2026 असं टोटल त्या ठिकाणी पुढचे 2-3 महिन्याचे हप्ते ई-KYC केला तर नाही मिळणार। परंतु त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारने सांगितलंय कोणत्या लाडक्या बहिणीला ई-KYC केल्यावर त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही, हे सुद्धा आपण समजून घेऊया। जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या या ठिकाणी जर बाहेर गेलं असेल तर ई-KYC करून पण तुम्हाला हप्ता मिळणार नाही। तसेच तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला ई-KYC करून पण लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही। म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय आता तुमच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड पाहिजे, उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये पाहिजे आणि तुमचे बँकेचे खाते सरकारने लावल्या या 10 बँकेमध्ये पाहिजे। त्यामुळे तुम्ही घाबरून जाण्याचं कारण नाही। आज मंगळवार आहे, आज 4 नोव्हेंबर आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण सुरू करण्यात आले याची यादी तुम्हाला सांगण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी बघा, सकाळीच आज मंगळवारी कोणत्या जिल्ह्यातील महिलांना पैशांचं वितरण झालंय हे तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे, कारण व्हॉट्सअपला, इंस्टाग्रामला तशा प्रकारे महिलांनी आज मंगळवारी पैशांचं वितरण झाल्याचं 3000 रुपयांचा फोटो या ठिकाणी पाठवलेला आहे। तुम्हाला जसं सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये बँकेत जमा झाले तसं तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबरचे एकत्रित 3000 रुपये सकाळपासूनच बँकेच्या खात्यावरती पैशांचं वितरण सुरू करण्यात आले। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काल मुख्यमंत्री साहेब त्या ठिकाणी नागपूरमध्ये असताना, बघा, मुख्यमंत्री साहेब नागपूरमध्ये एका सभेमध्ये असताना अनेक महिलांनी मिळून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला। त्यामधील पहिला प्रश्न असा होता की आम्ही ई-KYC सर्वांनी केले आहे, मग ई-KYC केल्यावर त्या ठिकाणी आता काही जण म्हणतात अनेक बँका चालणार नाहीत, काही जण म्हणतात नवीन नियमानुसार लाडक्या बहिणी बाहेर पडणार, तर या बातम्या खऱ्या आहेत का? आणि ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे त्या ठिकाणी 3000 रुपये जे मिळणार आहेत तर ते त्या ठिकाणी कोणाकोणाला मिळणार आहेत याची सर्व माहिती आता मुख्यमंत्री साहेबांनी लाडक्या बहिणींना आता काल नागपूरमध्ये काय सांगितल्या तुम्ही सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे, कारण तुम्ही पैशांची खूप वाट बघत आहात, कारण तुम्हाला 3000 रुपयांची अत्यंत गरज आहे। आज कसल्याही परिस्थितीत कोणत्या लाडक्या बहिणींना कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी सुरू करण्यात आले हे तर आपण बघणारच आहोत, परंतु मुख्यमंत्री साहेबांना दिलेल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आता काय दिले बघा। मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलंय ते म्हणजे आता कोणत्या बँका चालणार नाही आहेत आणि कोणत्या बँका चालणार आहेत ही खरोखर माहिती मुख्यमंत्र्यांनी काय दिल्या तुम्ही कान देऊन ऐकायचं आहे। लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय आम्ही आता या ठिकाणी अशा बँका निवडल्या आहेत ज्या बँकांमध्ये महिलांना सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी पैसे जातात, कारण मागच्या वेळी काय होत होतं, आम्ही या ठिकाणी इकडून सरकारकडून पैसे सोडले जात होते परंतु महिलांच्या खात्यावरती हे पैसे लवकर जमाच होत नव्हते। त्यामुळे काही बँका आता वगळल्यात आणि काही बँका या ठिकाणी आहे अशा ठेवल्यात। त्यामुळे ज्या बँका वगळल्या आहेत त्या बँकामध्ये तुमचं खातं असेल तर मात्र तुम्हाला ते पटकन बदलून घ्यायचं आहे, तुमचा लाभ बंद होणार नाही, परंतु तुम्हाला बँका तेवढं पटकन छोटंसं काम आहे बदलून घेणं गरजेचं आहे, कारण ज्या बँकेमध्ये स्वतःचा IFSC कोड असतो, ज्या बँकेचं स्वतःचं सर्व्हर त्या ठिकाणी व्यवस्थित असतं
त्याच बँकामध्ये आम्ही पैसे देण्याचं ठरवलंय, कारण इथून पुढे एकही कागदपत्रांची आम्ही मागणी करणार नाही. महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये बँकेच्या खात्यावरती मिळणार आहेत, असं त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय. मग आता या ठिकाणी आज मंगळवार आहे, कोणत्या 12 जिल्ह्यांची यादी कोणत्या 10 बँकांना दिल्या बघा. काही ठराविकच बँकांमध्ये आज पैसे येणार आहेत, कारण या ठिकाणी अनेक बँका वगळल्या असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक बँकांमध्ये पैसे येणार नाहीत. गेल्या 2-3 आठवड्यापासून बँका वगळल्या, या बँका चालणार नाहीत, त्या बँका चालणार नाहीत, अशा बातम्या पसरल्याने डायरेक्ट महिलांनी मुख्यमंत्र्यांनाच विचारलं की बँका चालणार का नाही. आता ही बातमी खरोखर आहे, बँका वगळलेल्या आहेत. फक्त या 10 बँकेमध्ये पैशांचं वितरण आज मंगळवार 4 नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. 12 जिल्ह्यांची यादी, या बँकांना कोणत्या देण्यात आल्या, तुम्ही या ठिकाणी कान देऊन ऐकायचं आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला ज्या बँका चालणार आहेत त्या बँकांची यादी एकदा तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमची बँक यामध्ये आहे का. कारण एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस यांनी EKYC केल्यानंतर अनेक अटी पात्रता या ठिकाणी लावलेत. कारण तुम्हाला पण कानावर बातमी आली असेल, गेल्या 2 महिन्यांच्या पाठीमागे घरातील 2 जण लाभ घेत होते, म्हणजे कोण कोण, नवरा आणि बायको, असं पुरुष सुद्धा लाभ लाडकी बहीण योजनेचा घेत होते. त्यामुळे सरकारला 250 कोटी रुपयांचा तोटा झाला होता आणि हा तोटा झाल्यामुळे लाडक्या बहिणींना पटकन KYC करायला सांगितली. KYC केल्यावर आता अनेक महिला बाहेर पडलेत. गोरगरीब महिला अजिबात बाहेर पडणार नाहीत. फक्त याच प्रकारच्या बहिणी बाहेर पडल्याचं एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिल्या. मग कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र या ठिकाणी केलेत, तर त्या ठिकाणी ज्या महिलांनी बघा 2 पेक्षा जास्त महिलांनी घरातील हप्ता घेतलेत, आता त्यांना डायरेक्ट या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून बाहेर काढले. त्यांना ऑक्टोबर नोव्हेंबरचे बँकेच्या खात्यावरती 3000 रुपये जमा करण्यात येणार नाहीत. तुम्ही वाट बघू नका सांगण्यात आले. बघा आज मंगळवार आहे आणि 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण पहिल्या टप्प्यामध्ये खरोखर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात येऊ लागले. त्या 12 जिल्ह्यांची लिस्ट आणि 10 बँकांची यादी लगेच तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे. परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक लाडक्या बहिणींना या ठिकाणी बाहेर काढले, कारण KYC त्यासाठीच तर करायला सांगितली होती. श्रीमंत महिला ज्या निकषामध्ये बसणार नाहीत त्या महिला बाहेर काढल्याचं देखील माहिती एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे अशा महिलांचा लाभ बंद करून ज्या गोरगरीब आणि गरजू महिला आहेत त्यांचीच यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या. आता आपण या ठिकाणी सांगणार आहोत कोणत्या 10 बँकांमध्ये 12 जिल्ह्यांची यादी देण्यात आल्या पहा. या ठिकाणी पहिली बँक सांगण्यात आल्या बघा, HDFC बँक आणि ICICI बँक खूप मोठ्या खाजगी बँक आहेत. यामध्ये आता जवळपास आता 12 लाख लाडक्या बहिणींनी दोन्ही बँका मिळून आता खाते खोललंय. या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता लाडकी बहीण योजनेचा 16वा 17वा म्हणजेच ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता पुढची बँक निवडण्यात आल्या कोटक महिंद्रा बँक आणि येस बँक. या बँकेमध्ये खेड्यापाड्यामध्ये जास्त बँका असल्याने यामध्ये सुद्धा अनेक महिलांनी खातं खोललंय. या सर्व लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून आता करण्यात येणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या बँका निवडण्यात आलेत. त्या बँकांची नावं आहे कॅनरा बँक, युनियन बँक, त्या ठिकाणी इंडियन बँक आणि पंजाब नॅशनल बँक. या 4 बँकांमध्ये ज्या महिलांनी खातं खोललंय, आधार कार्डला बँकेचं खातं लिंक केलंय, अशा महिलांना आज मंगळवारी 4 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी दिला आहे. कालच याचा GR निघालाय आणि आज पहिल्या दिवशी पैशांचं वितरण केलं असल्याची माहिती एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळतंय. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशातील सगळ्यात मोठ्या 1-2 बँका आहेत, त्यामध्ये सगळ्यात जास्त लाडक्या बहिणींनी खातं खोललंय, त्यांना आज पैशांचं वितरण केलं जाणार आहे. बघा पोस्ट ऑफिस आणि SBI ज्याला स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणतो, या 2 बँकेमध्ये सर्वात पहिल्यांदा आज कसल्याही परिस्थितीत आज दिवसभरामध्ये कधी पण तुमच्या खात्यावरती तुम्हाला या ठिकाणी 3000 रुपये बँकेत आल्याचा मेसेज आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र बँक आणि बँक ऑफ इंडिया या सुद्धा 2 बँकेमध्ये ज्या महिलांनी खातं खोलले त्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. तुम्हाला पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. कोणत्या 12 जिल्ह्यांची लिस्ट आहे, तुम्हाला या 12 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सांगण्यास आता सुरुवात करत आहे.
लाडक्या बहिणींनो, पहिले 2 जिल्हे सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आले. त्या जिल्ह्यांची नावे या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे. तर ते जिल्हे म्हणजे सर्वांनी कान देऊन ऐका. तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना 3,000 रुपये या ठिकाणी आज थोड्याच वेळामध्ये जमा करण्याची ऑर्डर या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. कारण सिंधुदुर्ग, रत्नागिरी कोकणातील जिल्हे आहेत. या ठिकाणी महिला खूप वाट बघू लागली आहेत आणि त्यांची आज लॉटरी लागणार आहे. त्यानंतर दुसरे 2 जिल्हे सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलेत. त्या ठिकाणी पुणे आणि सोलापूर. आता पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक लाडक्या बहिणींना ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3,000 रुपये या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती जमा करण्याची ऑर्डर एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी आता या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे सोलापूर, त्या ठिकाणी आता पुणे या 2 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आज पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. तुमचं फोन पे, गुगल पे चेक करून घ्यायचं आहे. कारण अनेक महिलांना आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे त्यांना कधी कधी मेसेज येत नाही. त्यामुळे सावध होऊन तुम्ही पैशांचं वितरण तुमच्या जिल्ह्यामध्ये केलं जाणार आहे. लक्षपूर्वक तुम्ही आता बघायचं आहे. त्यानंतर पुढचे जिल्हे सांगलेत ते म्हणजे बीड आणि जालना. या 2 जिल्ह्यामध्ये सरसकट सर्व लाडक्या बहिणींना आता पैशांचं वितरण तुमच्या जिल्ह्यामध्ये आज जमा करण्यात येणार आहे. तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती आल्याचा मेसेज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर पुढचे जिल्हे सांगण्यात आले छत्रपती संभाजीनगर आणि धुळे. या 2 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची संख्या 5.5 लाखाच्या वरती आहे. या सर्व लाडक्या बहिणींना 3,000 रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आज ऑक्टोबर नोव्हेंबरचे कसल्याही परिस्थितीत आज जमा करण्याची ऑर्डर एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. त्यानंतर पुढचे 2 जिल्हे सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आल्या. या जिल्ह्यामध्ये खूप लाडक्या बहिणी वाट बघत होत्या. अत्यंत 3,000 रुपयांची यांना गरज होती. तर त्या जिल्ह्याचं नाव आहे नागपूर आणि नाशिक. या जिल्ह्यामध्ये आता लाडकी बहीण योजनेचा 16वा 17वा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती वितरित करण्याची ऑर्डर एकनाथ शिंदे साहेब यांनी दिली होती. तशा प्रकारे महिलांना सकाळी पण पैसे जमा झालेत. ज्या बहिणींना या ठिकाणी सकाळच्या टप्प्यात पैसे जमा झाले नाहीत त्यांना आज संध्याकाळपर्यंत सर्वांना पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर आता पुढची बँक सांगण्यात आल्या. त्या बँकेचं नाव आहे बघा आता स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्टात. आता या बँकेमध्ये आता पुढच्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. त्या जिल्ह्यांचं नाव आहे चंद्रपूर आणि गोंदिया. या सुद्धा जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात आता येणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आल्याचं आता पाहायला मिळू लागलंय. लाडक्या बहिणींनो, आता पुढचे जिल्हे सांगण्यात आलेत कोल्हापूर आणि सातारा. या 2 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना सुद्धा 3,000 रुपये पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून आता केलं जाणार आहे. त्यामुळे आधार कार्ड बँकेला लिंक केलंय का बघा. सर्व लाडक्या बहिणींना आधार कार्ड लिंक असलेल्या या ठिकाणी पैशांचं वितरण केलं जाणार आहे. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. ते धन्यवाद.